गुरुदेव दत्त. जगत मिथ्या आधारण्यानं विश्वास अखंड ध्यान, सो पाठ नित्य साधन खरे धर्म. सो धर्म. जगत ही मिथ्य आहे हे आपल्याला माहीत आहे. वृक्षाची पानं फळं ही नेहमी पडतात, राहतच नाही. झाड आज न उद्या त्याचं बीज राहून जाते, पण झाड मरून जातो. ही जगत मिथ्या ब्रह्म सत्य आहे. हे जे प्रकृतीत पंचमहाभूत आहे ती सत्य आहेत. आपलं देह किती आपण सत्य सांगितलं तरी ते राहत नाही. मग देह सत्य आहे का? देह हे सुद्धा नाशिवंतच आहे. त्याच्यामध्ये असलेला श्वास हा सत्य आहे. श्वास पुन्हा त्या श्वासात विलीन होतो. म्हणून पंचमहाभूत हे पंचप्राण हे जिवंत आहेत. म्हणून सगळं सृष्टीची रचनात्मक निसर्ग हा जिवंत आहे. कोणामुळे? जो आपण ब्रह्म सांगतो, हे श्वास सांगतो, हे प्रकृतीने ठेवलेलं आहे जे निसर्गामध्ये आहे हे सत्य आहे. म्हणून जगत मिथ्या आधारण्यानं विश्वास अखंड ध्यान. विश्वास अखंड ठेव, हे जाणार आहे, नष्टच होणार आहे. अशा कितीतरी प्रजाती नष्ट झाल्या, कितीतरी पक्षी दिसत नाही. त्याचं संगोपन आपण करत नाही. म्हणजे काय? आपण निसर्गाकडे जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो आपण बदलला आणि ते निसर्गाला कोणी हे केलं, खराब केलं तर आपणच. करणारा कोण नाही दुसरा. तर खराब करणारा कोण नाही, तर आपल्यामध्येच ती विकृत भावना आली आणि आपण जे अनेक गोष्टी केल्या. त्याच्यामुळे आपला जो विचारधारा जी आहे ते फार सुंदर ठेवता आली पाहिजे. सुंदर निसर्गावर प्रेम केलं पाहिजे खऱ्या अर्थाने. ते आपण करत नाही. मुळात निसर्गामध्ये झाडं लावली पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा, हे झालं पाहिजे. तर ते खऱ्या अर्थाने आपल्या ह्या भूगर्भाचा विकास होईल. म्हणून जगमिथ्या आधारण्यानं, हे जगत मिथ्या आहे त्याचा आधार ज्ञान पाहिजे. हे जाणार आहे, आपण समजतच नाही ना. आपण सगळ्या मोहाच्या मागे धावून 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 थकून जातो, एक दिवस मरून जातो. काय ते बरोबर काहीच येत नाही. मग हेच नाही तरी आपण का करतो? हा प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे. मला पण पडतो. हेतच काही नाही तरी आपण करतो. म्हणून सो पाठ नित्य साधना स्वधर्म. आपला स्वधर्म कळायला पाहिजे. समजणं फार महत्त्वाचं आहे. गुरुदेव दत्त.